नमस्कार मित्रांनो. मागच्या एपिसोडमध्ये आपण आपलं जे महातिक्तघृत आहे, महातिक्तघृत निर्माण करण्याचा विधी सविस्तरपणे पाहिला. तर या एपिसोडमध्ये आपण जरी औषध तयार केलं तर ते औषध कशा पद्धतीने व कुठं वापरायचं याला पण खूप महत्त्व आहे. तर या एपिसोडमध्ये हे जे महातिक्तघृत तयार झालेले आहे त्याचा आपण कुठं कुठं वापर करू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत. तर आपल्याला आमचं जे चॅनल आहे श्रीरूप आयुर्वेद पंचकर्म शिर्डी राहता, हे चॅनल जर आवडलं असेल, त्याची माहिती उपयुक्त वाटत असेल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे जी माहिती मी आता सांगणार आहे त्या पद्धतीचे जर काही रुग्ण असतील त्या रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच अवश्य दाखवा. त्यांना या व्हिडिओतून आरोग्याचा नक्कीच फायदा होईल असे वाटतं. तर या पद्धतीने जे महातिक्तघृत आहे ते महातिक्तघृत तयार केल्यानंतर यातलं मेन कंटेंट काय आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं. तर याच्यातलं मेन कंटेंट आहे ते आवळा. तर आवळा काय आहे, तर आवळा हे रसायन आहे, तारुण्य पण टिकवणार आहे. त्याच्यामुळं आवळा ज्या घटक असणारे जे च्यवनप्राश सारखे औषध आहेत याच्यामध्ये आपण काय करतो तर लवकरात लवकर म्हातार न होण्यासाठी आपण महातिक्तघृताचा हा वापर करू शकतो. त्यातलं दुसरं एक महत्वाचं काय तर जिथं जिथं उष्णता वाढलेली असते आवळा काय करतो, शरीरात थंडावा उत्पन्न करतो. आणि यातलं दुसरं घटक काय तर घृत आहे. घृत म्हणजे तूप. तर तूप काय करतं, शरीरामध्ये थंडावा उत्पन्न करतो. दोन्ही थंड थंड वस्तू जर एकत्र आल्या तर ऑटोमॅटिकली रक्तातली जी उष्णता आहे ती रक्तातली उष्णता नक्कीच कमी करतील. त्याच्यामुळे जर कुणाला हातापायाला आगाग होत असेल, नंतर नागिनसारखे आजारानंतर आगाग होत असेल किंवा डोक्याची आगाग होत असेल, तळपायांची आगाग होत असेल, लघवीला आगाग होत असेल, पोटामध्ये काही जेवण केल्यानंतर आगाग होत असेल, तर या सगळ्या जिथं जिथं आगाग किंवा दाह होतो त्या ठिकाणी महातिक्तघृत हे रामबाण औषध आहे. त्या प्रत्येक आजारांमध्ये तुम्ही महातिक्तघृत हे चांगल्या पद्धतीने 2-2 चमचे सकाळी गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून सकाळ संध्याकाळ हे वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे एखाद्या मद्यपान करणारे जे लोक असतात, जे मद्यपान सारखे करतात, तर नंतर जास्तीत जास्त मद्यपान केल्यानंतर त्यांच्या रक्तातली उष्णता वाढायला लागते. आणि ती रक्तातली उष्णता वाढली की त्यांना हातापायाला खूप मुंग्या यायला लागतात. त्यालाच आपण अल्कोहोल इंड्यूस न्यूरायटिस म्हणतो. तर ह्या अल्कोहोल इंड्यूस न्यूरायटिस मध्ये महातिक्तघृत हे खूप चांगलं औषध आहे, जे कायम दारूचं व्यसन असतं त्या रुग्णांमध्ये. नंतर डायबेटिक न्यूरोपॅथी सारखे आजार आहेत किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी सारखे आजार आहे. नंतर अजून दुसरं हार्पिस नंतर जे बर्निंग सेन्सेशन होतं, या सगळ्या पोस्ट हार्पेटिक न्यूरोलॉजी ज्याला म्हणतात त्या सगळ्या आजारांमध्ये महातिक्तघृत हे खूप चांगलं औषध आहे. त्याच्यामुळे तिथेच आणि किंवा पोटात जे जेवण केल्यानंतर आगाग जळजळ होते, आगाग जे होते त्याच्यासाठी 2 चमचे महातिक्तघृत जरी पाण्यातून घेतलं तरी त्याचा खूप छान वापर होतो. नंतर याचा दुसरं दोन महत्वाचे आजार म्हणजे सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण काय तर रक्तातली उष्णता खूप वाढत चालली. तर अशी रक्तातली ब्लड कॅन्सर सारखे आजार आहेत किंवा अशी जी केमोथेरपी सारखे साईड इफेक्ट कमी करायचे असतील, केमोथेरपीमुळे भरपूर केस गळतात, सर्वांगाची आगाग वगैरे होते, या सगळ्या आजारांमध्ये महातिक्तघृत हे तुम्ही 2-2 चमचे गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून हे पिण्यासाठी वापरू शकता. तेवढे शरीराची होणारी जी आगाग किंवा दाह जो असतो तो तेवढा केमोथेरपीमुळे होणारा तो त्या पद्धतीने कमी होऊ शकतो. यानंतर तिसरा जो महत्वाचा आजार आहे महातिक्तघृतासाठीचा, तो तिसरा महत्वाचा आजार म्हणजे सोरायसिस सारखे जे आजार आहेत की ज्या आजारांमध्ये त्वचा एकदम लाल होते, अँग्री होते, अँग्री सोरायसिस ज्याला म्हणतात, की त्याच्यामध्ये टमाट्यासारखी लाल त्वचा होते किंवा माणूस चिडल्यावर जसा लाल दिसतो, असे जे अँग्री सोरायसिस जे असतात त्यामध्ये 2-2 चमचे महातिक्तघृत हे तुम्ही पाण्यातून घेऊ शकता किंवा दुधातून पण घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर हे महातिक्तघृत जे याच्या पट्ट्या करून तुम्ही जिथं पॅच आहे तुम्हाला, जिथं लाल झालंय, इन्फ्लेम झाले, तिथं कापसाच्या पट्ट्या करून या जरी तुम्ही तिथं ठेवल्या तर तिथली जी आगाग जी आहे ती अर्धा ते 1 तासामध्ये कमी होऊन जाते. आणि त्याच्यानंतर जे फंगल पिट्रिओसिस सारखी फंगल इन्फेक्शन आहे, ज्याच्यामध्ये जांघेमध्ये किंवा कमरेला किंवा काखेमध्ये लाल कलरचे जे पॅचेस येतात त्या सगळ्या पॅचेसमध्ये महातिक्तघृत हे आपण इंटरनली घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर काही कंपन्या आजकालच्या युगानुसार या तुपामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याची एक क्रीम तयार करतात आणि त्या क्रीमचा वापर हा मलम म्हणून हातापायाला ज्या भेगा पडतात, लाल कलरचे जे हातापायांची आगाग जे होते, नंतर भेगाच्या फाटल्यासारख्या जे क्रॅक्स पडतात पायांना, या सगळ्यामध्ये महातिक्तघृताचा अत्यंत चांगला असा उपयोग होतो. तर या पद्धतीने लघवीची जळजळ असो, हातापायाची आगाग असो, पोटातली आगाग असो, नंतर दारू पिण्यामुळे झालेली आगाग जी असो किंवा इतर आजारांमुळे शरीराची जी आगाग होते, केमोथेरपी सारखे जे साईड इफेक्ट असतात, या सर्व आगाग जे होणारे जे आजार आहेत
त्या आगाग होणाऱ्या आजारांमध्ये तुम्ही महातिक्त घृत हे अवश्य सेवन करा. आणि त्या आजारांमध्ये बाकीचे औषधं, पंचकर्म यांच्या जोडीने जर महातिक्त घृताचं तुम्ही सेवन केलं तर तुमच्या आजारामध्ये लक्षणीय असा बदल होतो आणि तुमची शारीरिक लक्षणं ही त्या पद्धतीने कमी होतात. आणि म्हणूनच हे जे तूप आहे त्या तुपाला महातिक्त घृत असं म्हणतात. एवढं बोलून मी आपल्याला जी माहिती आवश्यक आणि गरजेची जी माहिती होती ती आता मी तुम्हाला दिली. तेवढी माहिती जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, ओळखीचे असतील तर या माहितीचा त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या पद्धतीने बघा. आणि जरी तुम्हाला तूप तयार करायला जमलं नाही किंवा तूप विकत घ्यायला जमलं नाही तर हे जेवढे मी आजार सांगितले त्या आजारामध्ये आवळ्याचं रस जरी काढला आणि तो जरी तुपातून घेतला किंवा आवळा जरी उठून काढला, जेवढे मी आजारवरती सांगितले तरी पण तुम्हाला ह्या सगळ्या वरच्या कंडिशन मध्ये नक्कीच 100% फायदा होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आवडले असल्यास जवळ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एवढं बोलून मी माझे आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. नेक्स्ट आणि यात हा आता महातिक्त घृताचा एपिसोड झाला. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण फलघृत, वंध्यत्वामध्ये वरदान ठरलेलं जे तूप आहे, दुधापासून तयार केलेलं फलघृत, जे वंध्यत्वामध्ये खूप वापरलं जातं आणि शरीर आणि शुक्राणूंची प्रजोत्पादक क्षमता पण जे वाढवतं, अशा सगळ्या आजारांमध्ये फलघृत नावाचं एक तूप असतं. त्याच्याविषयी नक्कीच माहिती पाहू आणि त्याचं प्रिपरेशन पण पाहू आणि त्याचे उपयोग पण पाहू. धन्यवाद.